त्यात कुठलंच दुमत नाहीये. तर सन्माननीय जतीन महेंद्र पाटील आपण पुढे यायचं आहे. आपला सन्मान व्यासपीठावर आपण करणार आहोत. धन्यवाद जतीनजी, आपण देखील आसनस्थ व्हा. कृणाल पाटील व्यासपीठावर उपस्थित आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. चला मॅच ऑन करा प्लीज. यस प्रदीपजी, काय हवंय? दोन बॅटर्स आलेत. बॉल. यस, चला. आमचे सर्व खारी ग्रामस्थ, त्यांचा देखील विशेष आभार. ज्यांनी ज्यांनी बक्षिसं लावली होती, खरं तर रो हाऊस, दिग्विजय पाटील, अमोल पाटील, आदेश पाटील, योगेश पाटील, संतोष यादव, या सर्वांनी बक्षिसं लावली होती. शक्ती पाटील, भूषण पद्माकर पाटील, कैलास पाटील. व आमच्या खारे ग्रामस्थांचा मी विशेष आभार व्यक्त करतोय की या तरुणांना, या युवांना मोटिवेट करण्याचं काम या सर्व आमच्या खारी ग्रामस्थांनी केलेलं आहे. त्यांचं मी विशेष आभार व्यक्त करतो. आणि आपण असंच या युवांच्या सोबतीनं सातत्यानं प्रत्येक स्पर्धेत राहाल हा ठाम विश्वास आम्हाला आहे. त्याच मी जसं मी उल्लेख केला, रो हाऊस, दिग्विजयजी पाटील, अमोल पाटील, संतोष यादव, आदेश पाटील, योगेश पाटील, तसेच भूषण पाटील, शक्ती पाटील, कैलास पाटील यांनी जी बक्षिसं लावली होती. खारी ग्रामस्थ नेहमीच मोटिवेट करतात, तरुणांना चांगलं करण्यासाठी प्रेरित करतात. तर त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. थँक्यू. चल मॅच ऑन होते. 4:27 झालेत आणि आता डाव सुरू करण्यास हरकत नाही आहे. हा, टी शर्ट परिधान करायचे विनोद. हा, चालू करा. आपण नंतर इनिंग नंतर तो बॉलिंग ट्रॅकवर धनेश. आयुषचा अप्रोच खेळायचा होता, मोठा फटका, इम्पॅक्ट आउटसाइड स्टंप. कॉलेज इमारतीला त्याला टार्गेट करायचं होतं. लेफ्टी बॅटरसाठी हे मैदान विशेषतः महत्त्वाचं ठरले. म्हणजे या अगोदर आशय यांना आपण पाहिलं, आशय सुद्धा त्याच दिशेने जास्तीत जास्त खेळण्याचा प्रयत्न करत होते. नवगर संघाकडून जर 3 चेंडूत 3 षटकार आले तर रो हाऊसच्या वतीनं 3000 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे. नवगर संघाकडून कुठल्याही फलंदाजाने 3 षटकार जर खेचले तर रो हाऊसकडून ते बक्षीस जाहीर करण्यात आलेलं आहे. तर धनेशचा हा बॉल आयुषसाठी डॉट, बॅक टू बॅक 2 डॉट बॉल्स. फुल टॉस बॉल, त्या बॉलवर केलाय प्रहार. आता मी नाही थांबणार. बॉलला पाठवलाय स्क्वेअर लेग सीमारेषा पार. आयुष पाटीलच्या बॅटमधून येतोय षटकार, 6 धावा. रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलेला आहे. धनेश टयर बॉलिंग ट्रॅकवर, यावेळेस अराउंड विकेट. चांगला बॉल ड्राईव्ह केलाय, मिड ऑन नाही आहे. मॅडी म्हणजेच विनोद लॉंग ऑनला आहेत तैनात. एक सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या पोहोचते 7व्या आकड्यावर. 7 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा. या अगोदर बक्षीस पात्र फेरीत पोहोचलेला आहे ओम ब्रह्मदेव गोडदेव, आणि आता या 2 संघांपैकी एक संघ बक्षीस पात्र फेरीत म्हणजेच अंतिम फेरीत पोहोचणार आहे. 2 बक्षीस आहेत. स्वर्गीय वसंत पाटील यांच्या स्मरणार्थ सन्माननीय हितेशी वसंत पाटील यांच्या वतीनं जी ट्रॉफी पुरस्कृत झाली आहे ती जिंकण्याची संधी पाहूया कुठल्या संघाला असेल अंतिम लढतीमध्ये. हलक्याने बॅटचा फेस ओपन करताना ग्लाइड करून बॉलला बॅकवर्ड पॉईंट झोनमध्ये पाठवलंय. सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक आहे, मिळते 1.
रो हाऊसकडून एक बक्षीस आलेलं आहे. श्री साई दत्त नवघर हा संघ जिंकला तर 1,000 रुपयाचं बक्षीस रो हाऊसकडून म्हणजेच दिग्विजय पाटील यांच्या वतीने ते बक्षीस जाहीर करण्यात आलेलं आहे. खरं तर ते बहिणीचं गाव आहे नवघर आणि म्हणूनच दिग्विजय पाटील यांचा देखील तितका लळा आहे. आणि वरुण सुद्धा याच संघात तुम्हाला खेळताना पाहायला मिळतोय. वरुणसाठी सुद्धा ते बक्षीस येईलच जेव्हा वरुण खेळण्यासाठी येईल. अमोल पाटील असतील, दिग्विजय पाटील असतील यांच्याकडून ते बक्षीस जेव्हा वरुण मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी येतील ते बक्षीस तर आमच्यापर्यंत पोहोचेलच, म्हणजे येईलच ती माहिती. दरम्यान ड्रॉ बघा, लक्षात घ्या, पुढच्या स्पर्धेचा ड्रॉ, जी स्पर्धा खेळवली जाणार आहे गोडदेवमध्ये खेळवली जाणार आहे, पण त्या स्पर्धेचा ड्रॉ कमिटीची जेव्हा मीटिंग होईल त्या मीटिंगमध्ये ड्रॉ केला जाईल अशी माहिती आम्ही देतोय. प्लीज लक्षात घ्या, पुढची स्पर्धा ओम ब्रह्मदेव गोडदेवचीच आहे 23 तारखेला, पण आज ड्रॉ न होता एक कमिटीची मीटिंग असेल, त्या मीटिंगमध्येच त्या स्पर्धेचा ड्रॉ केला जाईल. तर पहिल्या षटकाचा खेळ संपला, धावसंख्या झालेली आहे श्री साई दत्त नवघर या संघाची 9 धावा, ज्यामध्ये एका षटकाराचा समावेश आयुष पाटील यांचा. ते स्ट्रायकर एंडला आहेत. उदयला फक्त एकच संधी मिळाली, त्यावर त्यांनी एक धाव पूर्ण केली. थोडा संयम बाळगतायत ते या मैदानात खेळताना. बॉलिंग ट्रॅकवर आता बॉलर सज्ज होत आहेत सेकंड ओव्हरसाठी. हर्ष बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत. मुर्दा संघाने देखील एक चांगली संघबांधणी केलेली आहे. ग्रामीण क्रिकेटमध्ये थोडंसं कमी क्रिकेट झालं होतं मुर्दाचं, पण आता जशी ही संघटना बनली, सर्व खेळाडू एकत्रित आले, सर्व युवा एकत्रित आले आणि आतापर्यंत चांगला खेळ मुर्दा संघाचा आपण पाहतोय. चांगला लूप आहे गोलंदाज हर्ष याकडे आणि कुठल्यांदा बॉल पिच केल्यानंतर बॉल टॉसअप होतोय. कॉन्क्रीटची विकेट आहे आणि त्याचमुळे कॉन्क्रीटच्या विकेटवर काही गोलंदाजांसाठी थोडंसं सोयीस्कर होतं बॉल डिलिव्हर करताना. त्यांना खांद्याचा तितका जास्त वापर करण्याची गरज भासत नाही बाउन्सर हाताळण्यासाठी, आणि तेच करताना हर्ष पाहायला मिळत आहेत. डॉट बॉल, बॅटची लिडिंग एज, बॉल मागे भौमिक, बॉल खाली येत आहेत आणि चूक होणार नाहीये. परतावा लागेल आयुषला, धक्का बसतोय पहिला श्री साई दत्त नवघरला. आयुषची जागा भरून काढण्यासाठी पाहूया आता नेमका कुठला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतोय. थोडी चर्चा चालू आहे. हा, आता काय निमंत्रण घेऊन यायचं का? मीच बघत होतो की बॅटर कधी निघतोय पॅव्हलियन बॉक्समधून बाहेर. नवघर संघाकडून नवघरचे भगवान पाटील यांच्याकडून बक्षीस आलेले आहे. जर नवघर हा सामना जिंकला तर 1,111 रुपयांचं बक्षीस जे अध्यक्ष आहेत आग्रेकोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे भगवान पाटील यांच्या वतीने ते बक्षीस नवघर गावासाठी जाहीर करण्यात आलेलं आहे. 1,111. एक होळी उत्सव तुम्हाला नक्कीच पाहायला मिळणार. मीरा मैदानामधील एक सर्वात मोठा होळी उत्सव श्री उदय पार्सकल यांनी एक ऑर्गनाईज केलेली इव्हेंट आहे होळीची, जी मीरा रोडच्या शिवार गार्डनवर आहे. 14 मार्च 2025ला आहे आणि त्याचे तिकीट्स बुक माय शोवर अवेलेबल आहे. तर तुम्हाला एका आंतरराष्ट्रीय दर्जाच्या होळी उत्सवाचा जर सहभाग घ्यायचा असेल तर आपण नक्कीच बुक माय शोवर जाऊन त्या इव्हेंटला भेट देऊ शकता आणि इव्हेंटला भेट देऊन तो आनंद घेऊ शकता होळी या उत्सवाचा. स्ट्रायकर रेडा फलंदाज आहेत जतीन. ऑन साइडला बॅटचा फेस त्यांनी क्लोज केला, पण मिड विकेटला झेल आला. पहिल्याच बॉलवर गोल्डन डकवर आल्या पावली परत जतीनचा खेळ 0वर संपला. फलंदाज बाद. पाटील काय जबरदस्त त्यांची ती मिक्सिंग आपल्याला ऐकायला मिळते. आवाज पाहू शकत नाही पण आवाज ऐकू शकतो. आणि हा
स्वर्गीय वसंत पांडुरंग पाटील, स्वर्गीय मधुकर नारायण पाटील, स्वर्गीय दादाजी भाई पाटील, स्वर्गीय शशिकांत जगन्नाथ भोईर, स्वर्गीय परशुराम दामोदर पाटील, स्वर्गीय अर्जुन विठ्ठल पाटील, स्वर्गीय बाळाराम दामोदर पाटील आणि स्वर्गीय उषा स्वर्गीय उषा पद्माकर पाटील या सर्वांची आठवण या स्पर्धेनिमित्त. दरम्यान नवीन मॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय निकेश येत आहेत स्ट्रायकर एंडला. निकेश उदय अजूनही शांत आहे, स्तब्ध आहेत. नॉन स्ट्रायकर एंडला आपल्या वेळेची ते वाट पाहतायत आणि कदाचित मुर्दा संघ देखील उदय नॉन स्ट्रायकर एंडला किती वेळ थांबेल त्याच प्रयत्नांमध्ये दिसतोय. धावसंख्या थांबलेली आहे 9 वर. बॅकफुटला गेले बघा, अजून एकदा थांबावं लागेल उदयला, कारण तितका परफेक्ट बॉलिंग अटॅक हर्षा दिसतोय. गेम प्लॅनिंग खूप महत्त्वाची असते जेव्हा तुम्ही कुठल्याही सामन्यामध्ये खेळता. अशा वेळेला तुम्हाला तुमचा बेस्ट देण्यासाठी प्रतिस्पर्धी संघावर सुद्धा लक्ष द्यायचंय आणि तेच करताना मुर्दा स्पोर्ट्सचे गोलंदाज दिसून येत आहेत. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये धनेशची आणि त्यानंतर गोलंदाज हर्षची पाहायला मिळते. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ तर संपलेला आहे. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत या दुसऱ्या षटकातले. हर्ष उरते विकेटनं पुढे आले ऑन ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनचे, पोचतायत बॉलवर. झेल टिपता टिपता राहिला. प्रयत्न चांगला होता धावता झेल टिपण्याचा, पण काही अंशी तो प्रयत्न कमी पडला आणि सरते शेवटी आता स्ट्रायकर एंडला उदय पाटील पोचलेले आहेत. 11 चेंडूंचा खेळ संपला या डावातला आणि धावसंख्या आहे फक्त 10. फलंदाज बाद झालेले आहेत 2, ज्यामध्ये आयुषचा एक षटकार सुद्धा आहे. त्यातमे डॉट्स बॉल किती आलेत हे देखील लक्षात घेणं गरजेचं होऊन बसलंय आता श्री साई दत्त नवघर या संघासाठी. हर्ष ओव्हर द विकेट. क्रॉस बॅट एक शॉट ऑन पूल करायचा प्रयत्न. बॉल पोचतोय स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक पोचतील बॉलवर. उदयला फक्त एकच हवी आहे, कारण त्यांना स्ट्राईक स्वतःकडे ठेवायची आहे. 2 षटकं संपत आहेत आणि 2 षटकां समाप्तीनंतर धावसंख्या प्रथम फलंदाजी करताना श्री साई दत्त नवघर या संघाची झाले 11 धावा, 2 गडी बाद. 11 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2. घटनेच्या नियमाप्रमाणे 10,000 रुपये आहे आणि दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस हे 5,000 रुपयाचं आहे. पण जय मल्हार खारेगाव कुठलाही उपक्रम राबवतो अशा वेळेला ते स्वरूप तुम्हाला भव्यच पाहायला मिळतं. मग आपण दहीहंडी सराव शिबिर पाहतो, ते देखील भव्य स्वरूप असतं. तसेच होळी उत्सव जर आपण पाहिला स्वरूप भव्य असतं. नवरात्रोत्सव असेल, गणेशोत्सव असेल तर भव्य स्वरूप तुम्हाला नेहमीच पाहायला मिळतं आणि त्याचमुळे द्यायचं तर सर्वोत्तम द्यायचं. त्याच तत्वावर जय मल्हार स्पोर्ट्स हा विश्वास ठेवतोय, ज्याचे अध्यक्ष आपण पाहतोय जय मल्हार कला क्रीडा उत्सव समितीचे शक्ती पाटील, खजिनदार आहेत कैलास पाटील, सचिव मनीष पाटील, उपाध्यक्ष राहुल पाटील आणि पूर्ण सदस्य नेहमीच चांगलं काम करतायत. धनेशचा बॉल फोर्स केलाय पण एलिव्हेशन नाही मिळत आहे. जर जास्त धावा हव्या आहेत तर मग ते एलिव्हेशन तुम्हाला द्यायचंच आहे. ग्राउंड स्टॉक तर इम्पॉर्टंट आहेत क्रिकेटच्या खेळामध्ये, ज्यावर रिस्क कमी असते पण धावासुद्धा कमी मिळतात. पण जर तुम्ही एरियल स्ट्रोक निवडले तर धावा जास्त मिळण्याची शक्यता असते. उदय पाटील यांच्यासाठी काही हे नवीन नाही आहे, पण अजूनही ते थोडं शांत चित्ताने खेळत आहेत, एन्जॉय करतायत या खेळपट्टीला. पण यावेळेस अगेन्स्ट द टर्न ऑन साईडला बॅट फिरवले, पण बॉल मैदानाच्या आतच आहे. एलिव्हेशन जास्त, डिस्टन्स कमी. स्क्वेअर लेगला झेल देऊन फलंदाज फेल. खेळाडू होतोय बाद. धक्का तिसरा नवघर. होळी सण सोडीन पण मी माझ्या गावच्या
उपक्रमासाठी उपलब्ध राहीन तर मानकर भाऊजी यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं आगमन मनपूर्वक स्वागत आहे. होळी लागली वाटतं. हा होळी लागली. हवेत आहे बॉल फॉलो थ्रू मध्ये कॅच टिपला धनेशने. कॉट अँड बॉल बाय धनेश. अक्षयचा सुद्धा खेळ संपला. सरप्राइझिंग आहे नवघासाठी. एक मोठा ब्रेक थ्रू. अक्षय बॅक टू डग आउट. तर सन्माननीय जयेश बागवे यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. जे पूर्व अध्यक्ष होते जय मल्हार बँजो पथकाचे आणि आमच्या सर्व कमिटीच्या वतीने त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. जयश्री बागवे आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी प्लीज. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. बाल गणेश मित्रमंडळाचे ते अध्यक्ष आहेत जयेश बागवे. आपणास मी नम्र निवेदन करतोय आपण या व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. चला मॅच ऑन करूया. पुन्हा एकदा मागच्या सामन्याचा हिरो ज्यांनी 2 षटकार खेचले होते प्रफुल्ल कल्पेश पोचतायत मैदानाच्या आतमध्ये आणि त्यांनी 6वा क्रमांक फिक्स केलाय का. तर 6व्या क्रमांकावर कल्पेश येत आहेत आणि त्यांना फक्त मोठे फटके खेळणंच पसंत पडते. जयश्री या मनपूर्वक स्वागत आहे आपलं. आणि आता आम्हाला ते विचारायचं आहे की आपण नेमकं कोणत्या संघासाठी आलात. खारीगाव की मुर्धा हा एक प्रश्न निर्माण झालेला आहे. तर या जयेश बागवे आपलं मनपूर्वक स्वागत आहे. बाल गणेश मित्रमंडळाचे अध्यक्ष आहेत. आपलं मनपूर्वक स्वागत. या बसून घ्या. चला मॅच ऑन. हॅट्रिक बॉल. हॅट्रिक आहे. हॅट्रिक आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक विनोद टिपला झेल. धनेश कंप्लीट करतात विकेट. हॅट्रिक आजच्या दिवसातली पहिला गोलंदाज हॅट्रिक घेणारा धनेश. कॉंग्रॅच्युलेशन्स. जोपर्यंत उदय पाटील आहेत उदयचा खेळ भन्नाट राहिलेला आहे आणि त्याचमुळे सिच्युएशन कुठली असू द्या किंवा फॉर्मॅट कुठलाही असू द्या सत्र कुठलाही असू द्या उदय पाटील नेहमीच आपल्या संघासाठी फायद्याची भूमिका घेतो. पण यावेळेस या सामन्याचं गांभीर्य ओळखताना आपली वरची फळी ही उद्ध्वस्त झालेली आहे पाहताना थोडासा आरामात खेळतायत उदय पाटील. एक सिंगल कंप्लीट होते. धावसंख्या पोहोचते 13. तर कुणाल पाटील यांच्याकडून धनेश यांच्यासाठी बक्षीस आहे. 1000 रुपयाचं बक्षीस कुणाल पाटील यांच्याकडून जमा झालेलं आहे. विकेट हॅट्रिक धनेशने पूर्ण केले त्यामुळे कुणाल पाटील यांच्याकडून 1000 रुपये बक्षीस आपण सामना संपल्यानंतर वितरित करणार आहोत. क्या बात आहे. धनेश यांच्यासाठी ते बक्षीस आहे 1000 रुपयांचं. कुणाल पाटील यांच्या वतीने ते बक्षीस जमा झालेलं आहे. आजच्या दिवसातला पहिला गोलंदाज ज्याच्या नावावर विकेट हॅट्रिक गेले ते आहेत धनेश. धनेश म्हात्रे ठरतायत आजच्या दिवसातले पहिले हॅट्रिक घेणारे गोलंदाज. त्यांना कृणाल पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस आमच्या समालोचन कक्षात जमा झालंय. तर 3 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि धावसंख्या फक्त 14. या 14ला 41 बनण्यासाठी वेळ लागणार नाही. उदय पाटील मैदानाच्या आतमध्ये पण आता एक छोटासा ड्रिंक्स ब्रेक. तर नरेश पाटील व्यासपीठावर उपस्थित आहेत.
त्यांचा सन्मान आपण सचिनजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते पाहणार आहोत. या नरेशजी पाटील या. आणि मला असं वाटतं नरेश पाटील सुद्धा फॉर्म भरतील आता. आगरी कोळी युवा या संघात फॉर्म भरलेला आहे, पण आता थोडं त्यांच्या सुकन्याचा लग्न समारंभ झाला आहे, त्याचमुळे थोडे ते व्यस्त होते, वेळ देऊ शकले नाही. पण पुढच्या स्पर्धेमध्ये नक्कीच ते तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. नरेश पाटील. तर व्यासपीठावर सन्माननीय महेशजी म्हात्रे उपस्थित आहेत, त्यांचा देखील सन्मान आपण सचिन म्हात्रे यांच्या शुभ हस्ते पाहणार आहोत. तर व्यासपीठावर महेशजी म्हात्रे उपस्थित आहेत, आपला देखील सन्मान सचिन म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण पाहणार आहोत. एकूण एक प्रत्येक खारी ग्रामस्थांचा सन्मान व्यासपीठावर होतोय. काही खारी ग्रामस्थ सकाळच्या सत्रात उपस्थित होते, अजूनही काही खारी ग्रामस्थ थोड्या वेळानंतर बक्षीस समारंभ प्रसंगी उपस्थित राहतील. अरे वा, एक मोबाईल सापडलेला आहे. हा, तर सगळ्यांचा मोबाईल सापडेल, सगळ्यांचा मोबाईल आहे. या, ओळख पटवून आपला मोबाईल घेऊन जायचा आहे. आपलं नाव नाही, आपलं नाव पंकज दादांनी, पंकज पाटील यांना हा मोबाईल सापडलेला आहे. जेवणाच्या मंडपामध्ये कोणाचा मोबाईल जर हरवला असेल, आपण लॉक उघडा आणि मोबाईल घेऊन जायचा आहे. फोटो सन्माननीय जयेश नारायण पाटील म्हणजेच जॅक, आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी प्लीज. फुलटॉस बॉल उदय, मी म्हणालो होतो 14ला 41 मध्ये पडण्यासाठी वेळ लागणार नाही, पण संपला उदयचा सुद्धा खेळ. जास्त एलिव्हेशन, डिस्टन्स कमी आणि उदयला विश्वासच बसत नाहीये, त्याने ऑपॉर्च्युनिटी मिस केले. धक्का बसतोय टीम नवघरला. विकेट डाऊन, उदयचा खेळ संपला. व्यासपीठावर देवानंद पाटील यांचा सन्मान आपण व्यासपीठावर पाहतोय. अजूनही उदयला विश्वास नाही बसत, अजूनही नाही बसत आणि बसणारच नाही की हे मैदान क्लिअर व्हायला हवं होतं, पण बॅटचा फेस वर गेला आणि म्हणूनच उदय यांचा खेळ संपलेला आहे. तर जयेश नारायण पाटील जॅक म्हणजेच त्यांचं नृत्य दिग्दर्शन आपण सातत्याने पाहतोय आणि त्यांनी दिल्लीला जाऊन सुद्धा ते नृत्य दिग्दर्शन केलेलं आहे. 26 जानेवारीचा जेव्हा जेव्हा मोठा कार्यक्रम दिल्लीच्या लाल किल्ल्यावर होतो, तेव्हा जी परेड जाते महाराष्ट्राची, त्याचं नृत्य दिग्दर्शन सुद्धा जयेश नारायण पाटील यांनी केलेलं आहे, अर्थात जॅक यांनी केलेलं आहे. तर त्यांचं देखील व्यासपीठावर आपण सन्मान पाहतो आणि त्यांचा सुद्धा आगरी कोळी उन्नती संस्थेच्या वतीनं गौरव चिन्ह देऊन या अगोदरच सन्मान झालेला आहे. तर आपण हा विशेष सन्मान पाहतोय जयेश पाटील यांना. थँक्यू. साई सेवक मित्रमंडळ भाईंदर यांच्या वतीने देखील सहकार्य मिळाले, धन्यवाद. दरम्यान पुढचा बॉल हाता, व्हाईट बॉलची एक धाव मिळते, धन्यवाद. काही पाहुण्याचा सन्मान सुद्धा चालूच आहे, त्याचमुळे आमच्या प्रफुल्ल पाटीलचं लक्ष आहे पंचांकडे. तर एक धाव ॲड होईल व्हाईट बॉलची आणि धावसंख्या पोचते एका धावेच्या मदतीनं आता 15वर. ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक आहेत मॅडी, लॉंग ऑफचे पोचतील. एकाच ॲक्शनमध्ये थ्रो बघा, अप टू डेट बॉलिंग एंडला एक धाव मिळते. करायचं तर आताच करायचंय, नवघर संघाला आता माघार घेऊन चालला नाही. रो हाऊस कडून ते बक्षीस आहे नवघर संघ जिंकला तर. तसेच भगवान पाटील यांच्याकडून सुद्धा 1111 बक्षीस आहे. ते बक्षीस मिळवण्यासाठी प्रयत्न करावेच लागतील, पण बॉल क्लिअरच होत नाही आहे, लॉंग ऑफच्या बाहेर जात नाहीये. मॅडी आहेत लॉंग ऑफला, त्या तो 7-12 मॅडीने आपल्या नावावर केला. एकही बॉल जाऊ देणार नाही अशी काळजी तो घेतोय आणि फलंदाजाचा खेळ संपतोय जलदच्या स्वरूपात. जयदीप बाद.
स्ट्रोक खेळला होता, नो डाऊट. प्रॉपर मिडलिंग केलं होतं, पण जास्त एलिव्हेशन याला सुद्धा मिळालं, जास्त एलिव्हेशन उदयला सुद्धा मिळालं होतं स्ट्रोकला. आणि त्याचमुळे उदय मिड विकेटला झेल देऊन बाद झाले आणि जयदीप लॉंग ऑफला झेल देऊन बाद झाले. आणि सर्वात महत्त्वाची बाब ही आहे की मुर्दा संघाने एकही झोयेल सोडला नाही आहे. आणि त्याचमुळे जेव्हा क्षेत्ररक्षण उच्च स्तराचं होतं तर पाठबळ गोलंदाजाचं वाढतं. आणि तेच करताना गोलंदाज येस रो हाऊस दिग्विजय पाटील यांच्याकडून बक्षीस आहे प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपये वरुण पाटीलसाठी. मला वाटलंच होतं हा फोन येईलच. दिग्विजय पाटील यांचा वरुण पाटीलसाठी बक्षीस आहे, कारण भाच्याचा खेळ चांगला व्हायला हवा, मामाला हेच पाहिजे. आणि पाहूया वरुणचा खेळ तो देतोय का. शफल झाले पण सफल नाही झाले. बॉल ऑफ स्टंपच्या बाहेरून 5व्या स्टंपवरून विकेट किपरच्या दिशेनं डॉट बॉल येतोय. बघा जयेश बागवे आले तर मग मुर्दा संघ जिंकलाच पाहिजे, बरोबर आहे की नाही. जयेश बागवे वेळ काढून आलेले आहेत मुर्दा संघासाठी. धावसंख्या पोहोचते 16वर, पण अजूनही नवघर संघाकडून वरुण आहे. वंडरफुल खेळ द्यायचा आहे, फुल लेंथ बॉल होता, मिस करतो ऑपॉर्च्युनिटी. वरुण दरम्यान एक सिंगल कंप्लीट केले, एका धावेची वाढ होते आणि धावसंख्या पोहोचते एका धावेच्या मदतीनं 4 षटकां समाप्तीनंतर 17 धावा, 17 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 7 विकेट्स. टीम श्री साई दत्त नवघर. आपण इनिंग ब्रेकमध्ये आमचे सर्व देणगीदार यांची यादी प्रेक्षकांसमोर आणणार आहोत. कारण नेहमीच जसा मी सकाळी देखील उल्लेख केला होता की फुल न फुलाची पाकळी, प्रत्येक खारी ग्रामस्थ उपक्रमाला सहकार्य करतो. मग तिकडे पक्षपात केला जात नाही. प्रत्येकजण जातीने लक्ष घालताना कार्यक्रम यशस्वी कसा होईल त्यासाठी आपलं समर्थन, आपलं योगदान, आपलं सहकार्य, आपलं मार्गदर्शन, आपला सल्ला हा सातत्याने देत आहे, देत राहिला आहे. त्याचमुळे मी प्रत्येक खारी ग्रामस्थाचं, लहान थोरांचं विशेष आभार व्यक्त करतोय. जय मल्हार कला क्रीडा उत्सव समिती खारीगावच्या वतीनं की असाच आपला विश्वास कायम आमच्यावर ठेवा. आम्ही असेच उपक्रम सातत्याने तुमच्यासाठी घेऊन येत राहू. यावेळेस ताकद आहे पण बॉल जातोय इमारत क्रमांक 3 वर. 6 धावांसाठी षटकार येतोय. फलंदाज आता भाव खाऊन जातोय. येतोय फलंदाज मयुरेशच्या बॅटमधून, वरुणच्या बॅटमधून षटकार आहे. रो हाऊस दिग्विजयजी पाटील. थँक्यू कृणाल पाटील यांच्या बॅट दिग्विजय पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस. पण वरुणने करून दाखवलं. मामाचा विश्वास योग्य ठरवला, कारण दिग्विजय पाटील यांना माहिती आहे की वरुणकडे कॅपेबिलिटी किती आहे. आणि दिग्विजय पाटील यांचं बक्षीस तर जिंकलेलं आहे. आणि आता पाहूया यानंतर बक्षिसांच्या रकमेमध्ये वाढ होते का. 500 रुपयाचं बक्षीस तर जमा झालेलं आहे वरुण पाटीलसाठी, दिग्विजय पाटील म्हणजेच रो हाऊस कडून. तर धावसंख्येचा वेग वाढतोय आणि आता तो तसाच वाढत ठेवावा लागेल. धावसंख्या 24 झाले. इन ॲक्शनमध्ये, ॲक्शन मोडमध्ये वरुण पाटील. जाऊ दिल्या बॉलला, त्यांना माहिती आहे की बॉल वाईडलाईनच्या पलीकडे आहे. जास्त छेडण्याचा प्रयत्न केला तर अंगलट येऊ शकतं, त्याचमुळे त्यांनी प्रयत्न केलाच नाही. जास्तीत जास्त स्ट्राईक ते स्वतःकडे ठेवतायत. वरुण पाटीलला या खेळपट्टीचा अनुभव आहे, अभ्यास आहे. या मैदानाला क्लिअर कसं करायचं आहे ते तंत्र त्यांच्याकडे, आणि तेच जोपासताना या अगोदर त्यांच्या बॅटमधून एक षटकार आलाय नवघर संघासाठी. धावसंख्या 25. फुलटॉस बॉल स्वीप केलाय, क्षेत्ररक्षक आहेत पण लॉंग एंड थ्रो. वरुणला बाद करायचंय, वरुणला बाद करायचंय, हे डोकं चालवलं क्षेत्ररक्षकाने आणि वरुणचा खेळ संपला. बॉलिंग एंडला धावचीच्या स्वरूपात वरुणचा खेळ संपला. नवघर संघाचे उदय पाटील बाद झाले. सर्वात मोठा धक्का तर तोच होता, कारण एक्सपेक्टेशन वाढतं जेव्हा एक हरहुन्नर खेळाडू संघात येतो
त्याचमुळे ताकद तुमची दुप्पट होते. आणि एक कल्पेश बाद झाले. ते कल्पेश जेव्हा बाद झाले तेव्हा एक मोठा अपसेट होता नवघर संघासाठी. आणि चातुर्य आता गोलंदाजांचं पाहायला मिळतं. आणि मी उल्लेख केला ना की क्षेत्ररक्षण सुद्धा वरच्या स्तराचं मुर्दा संघाचं पाहायला मिळते. एकही चूक त्यांची झाली नाहीये. परफेक्शन. बाउन्सर बघा कोण बनवत हा बॉल ऑफस्टमच्या बाहेरून भौमिकच्या हातामध्ये विसावला आणि सरप्राईज केलंय फलंदाजाला जे नवीन आलेत सनी. स्ट्रायकर एंडला मयुरेश आहेत ज्यांना सनी या नावाने ओळखलं जातं. मयुरेश स्ट्रायकर एंडला आणि नॉन स्ट्रायकर एंडला सनी आहेत. नावात काय ठेवलंय पण तुम्हाला खेळ द्यावाच लागेल. पण शफल झालेत. मला असं वाटतं प्रदीप याने तीच गोष्ट लक्षात घेतली. फलंदाज खूप जास्त शफल झाले होते आणि दरम्यान कोण बनवून गोलंदाजी करण्याचा जो प्रयत्न सातत्यानं कुशल यांचा आपण पाहतोय तो यशस्वी राहिलेला आहे. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे या पहिल्या डावातला. बॉलर तयार. फोर्स केलाय बॉलला. लॉंग ऑन आहे पण त्याचा प्रयत्न कमी पडेल. योग्य त्या वेळी फलंदाज आपला भाव खाऊन जातोय. चौकार खेचतोय. लॉंग ऑन क्लिअर करतोय. 4 धावा मिळत आहेत. तुमचं सामर्थ्य तुम्हालाच ओळखायचंय. त्याची आठवण करून देण्यासाठी इकडे कोणीच येणार नाही. तेच सामर्थ्य ओळखताना चौकार खेचला या अगोदर फलंदाज मयुरेशने. आणि आता शेवटचा एक बॉल बाकी आहे. पाहूया त्या शेवटच्या बॉलवर सुद्धा तो धावफलकावर स्टॅम्प मारतायत का 4 किंवा 6चा जी आवश्यकता आहे खरं तर श्री साई दत्त नवकर या संघासाठी एक बळकट धावसंख्या बनवण्यासाठी. बॉल हवेत आहे. मिडॉन नाही आहे. बॉल जाईल मागे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक पोचतायत. जज करतायत. सोपा जेल बघा एकही चूक झाली नाही क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत मुर्दा संघाकडून. आणि त्याचमुळे नवघर संघाला 5 षटकानंतर 28 धावांवर थांबावं लागतंय. आणि आता लक्ष आहे 30 चेंडूत 29 धावांचं. मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा या संघासमोर 30 चेंडूत 29 धावांची गरज. तर आमच्या सर्व देणगीदारांची यादी मी तुमच्यासमोर आणतोय. भाऊजिया मनोहरजी जयराम घरत, मानकर भाऊजी, विकासजी सदानंद पाटील, तसेच मळेकर भगवान मंदिर ग्रुप खारेगाव, प्रेमनाथजी गजानन पाटील, धनेशजी परशुराम पाटील, धर्मेशजी मिस्त्री, रो हाऊस म्हणजेच दिग्विजयजी पाटील, नंदकुमारजी पाटील आणि केयूरजी शाह, सुनीताजी शशिकांत भोईर, कुसुमजी संतोष गुप्ता, दीपकजी चंदूभाई रावल, विशालजी रघुनाथ पाटील, कल्पेशजी रतन पाटील, प्रसादजी जयप्रकाश खोत, योगेशजी गुप्ता, करणजी मेनोदश्रीची सायकल आहे ती गुप्ता सायकल मार्ट योगेशजी गुप्ता यांनी पुरस्कृत केलेली आहे. योगेशजी प्रभाकर पाटील. तसेच यादी अजूनही थोडी मोठी आहे. प्रेक्षकांपर्यंत नक्कीच मी पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. गुरुकुल क्लासेस जयेश जी नारायण पाटील, रवीजी व्यास, हा विशाल नाईक आपण या जॉईन व्हायचं. विशाल नाईक आपण अंपायरिंगसाठी जॉईन व्हायचं प्लीज. त्यानंतर सन्माननीय गीताजी भरत जैन, सन्माननीय प्रतापजी बाबूराव नाईक विद्यमान आमदार, सन्माननीय नरेंद्रजी मेहता विद्यमान आमदार, सन्माननीय प्रसादजी परब, सन्माननीय शरदजी केशव पाटील, सन्माननीय मोहनजी मधुकर पाटील, सन्माननीय प्रीती जयप्रकाश पाटील, सन्माननीय नितीन पांडुरंग वारे, सन्माननीय शुभम हेमप्रकाश म्हात्रे, सन्माननीय शांताराम दामोदर पाटील. या सर्वांचं मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करतो आणि अशीच मदत आपण नेहमी आम्हाला द्याल असा विश्वास आम्हाला आहे. समालोचन कक्षामध्ये करूया बदल आणि ऐकूया आवाज संकेत जी पाटील यांचा. तत्पूर्वी स्वर्गीय वसंत पडले यांच्या स्मरणार्थ आम्हाला ट्रॉफी स्पॉन्सर केलेल्या आहेत हितेश वसंत पाटील यांनी. आणि तसेच मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज आम्हाला स्वर्गीय जयप्रकाश खोत यांच्या स्मरणार्थ प्रसादजी खोत यांच्या वतीने पुरस्कृत झालेले आहेत. धन्यवाद सर्व मान्यवरांचं. आभार.
समालोचन कशामध्ये करूया बदल ऐकूया संकेतजी पाटील यांना. अतिशय चांगली प्रेक्षकांची संख्या आपल्याला पाहायला मिळते. अनेक वेगवेगळे स्टँड्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. आमचा डीजेचा साऊंड देखील अप्रतिम आहे. नेक्स्ट बॉल करण साडी उदय पाडेल. यावेळा थोडीशी फुलपीच डिलिव्हरी ती हवेत खेळलेत. इथे झेलची संधी आहे आणि सोडणार नाहीये तो म्हणजे कल्पेश पाडेल. मॅकडॉल म्हणून त्याला प्रेमाने म्हटलं जातं आणि पहिल्याच षटकात इतके विकेट मिळवण्यात यश मिळवले ते म्हणजे उदय पाटील आणि टीम नवघरनं.
थँक्यू डीजे. डीजे थांबवत आहे. सन्मान्य संतोष शिवाजी यादव साहेब यांना विनंती करतोय की या मान्यवर कक्षामध्ये ही प्रेमाची कळकळीची विनंती आहे. संतोष शिवाजी यादवजी या एकूणच मान्यवर कक्षामध्ये लागोपाठ 2 विकेट घेतल्या तर रॉ हाऊस कडून तब्बल 1000 रुपये देण्यात येतील. आता मला एकच प्रश्न पडलाय की रॉ हाऊस आहे कुठे? मला वाटतं हात वरती झालेत रॉ हाऊसचे आणि त्यांचा रॉ पण आम्हाला दिसतोय. रॉ हाऊस कडून लागोपाठ 2 विकेटसाठी 1000 रुपये. बरोबर. ओके थँक्यू. उदयला ही संधी आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये हर्ष उतरलाय. आणखीन एक टॅलेंटेड खेळाडू मुर्दा परिसरातील. मात्र ही दुसरी विकेट उदयच्या खात्यात जाणार का? विकेट घ्याव्या लागतील नवगड टीमला. ओ मिस्टर स्टोक आहे. हा झेल होणार का? ओ नाही. हा झेल सुटलाय की 1000 रुपये पडलेत. हे जवळजवळ 1000 रुपये पडलेत. जतीन पाटील आय थिंक तिथे उभे आहेत आणि हा सोपा झेल होता. हा सोपा झेल होता. अशा प्रकारची जल झेल तुम्ही टिपणार नसाल तर निश्चितच ही मॅच जिंकायची कशी हा प्रश्न वंशला पडलाय. उदयसाठी संधी होती. 2 विकेट झाल्या असत्या मात्र उदयला त्याही पेक्षा जास्त काही करून दाखवावं लागेल. ही एक धाव देखील मिळते. वेल बोल्ड इथे चांगला चेंडू. मात्र इथे दुसरी धाव मिळणार का? हर्ष कॉल दिलाय. थ्रो थोडासा उशिरा येतोय. अजून वेगवान पद्धतीने येणं गरजेचं होतं जयदीपला. मात्र या 2 धावा महत्वपूर्ण कारण षटका मागे जवळजवळ 6ची सरासरी नाहीये आणि असं असताना तुम्हाला धावा रोखायच्या आहेत. सिंगल्स ही अडवावे लागतील, डबल्स ही अडवावे लागतील आणि तुम्हाला झेलही टिपावे लागतील. त्यामुळे कठीण परिस्थिती आहे आणि कठीण परिस्थितीमध्ये तुम्हाला मार्ग काढावाच लागेल. नेक्स्ट बॉल उदय टू धनेश. ओ इथे हलकीशी एज होती की ऑन द पॅड होता. लेट्स सी. मात्र हा चेंडू इथे डॉट येतोय. व्हेरी गुड बॉलिंग बाय उदय. या षटकात धावा आल्यात त्या म्हणजे 5. गडी सुद्धा त्यांनी बाद केलाय. वेल बोल्ड. म्हणजे अजूनही कॉम्पिटिशन आहे, अजूनही स्पर्धा आहे. ही मॅच संपलेली नाहीये. शेवटचे 24 चेंडू आणि अजूनही 24 धावांची गरज आहे. त्यामुळे कोण जिंकेल ही मॅच? एका बाजूला नवघर तर दुसऱ्या बाजूला आहे टीम मुर्दा. एका बाजूला आमचे विशाल पाटील सांगतात लागोपाठ 3 चौकार मारा 1000 रुपये जिंका. लागोपाठ 3 षटकार मारा. भूषण पाटील लागोपाठ किती 3 षटकाराला? अच्छा 1000. मला वाटतं 2000 रुपये. मात्र 1000 प्रत्येक चौकाराची तिकडी आणि षटकारांची तिकडी. 1000 रुपये जिंकण्याची संधी आहे. भूषण पाटील यांच्या माध्यमातून नवीन गोलंदाज येतोय आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे हर्ष. आता गोलंदाज सुद्धा हर्ष आहे आणि फलंदाज सुद्धा हर्ष आहे. एका बाजूला हर्ष नयन पाटील आपल्याला पाहायला मिळतोय नवघर गावचा हा खेळाडू. तर क्षेत्ररक्षणामध्ये कसे बदल होतील? चला डोंट वेस्ट टाइम. जास्त वेळ नको. दुसरं पॉवर प्लेचं षटक आपल्याला पाहायला मिळतंय. 3 क्षेत्ररक्षक आता 30 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील. डीप मिड विकेट त्याच्यानंतर लंगन बाउंड्री आणि लंगन बाउंड्रीवर 3 क्षेत्ररक्षक आपल्याला दिसत आहेत. ते 30 सर्कलच्या बाहेर आहेत. त्यामुळे निश्चितच थोडंसं प्लॅन करतो इथे उदय पाटील जो एकूणच टीमचा मुख्य मेंबर आहे. नवगड टीम पुढे नेण्यासाठी आणि त्याचे अथक प्रयत्न सुरू आहेत. हर्ष वर्सेस हर्ष ही मॅच. ओ व्हॉट अ डिलिव्हरी. चेंडू टप्पा पडल्यानंतर खाली राहिलाय. या विकेटमध्ये असं आहे तरी काय याचा हा प्रश्न विचारावा लागेल विशाल नाईक यांना. ते जास्त चांगलं उत्तर देऊ शकतील कारण उसळी नव्हती आणि चेंडू ज्या पद्धतीने स्किड झाला त्यामुळे सरप्राईज ठरलंय ते म्हणजे हर्ष साडी जो मुर्द्या संघाचा बॅटर आहे. पहिला चेंडू निर्धाव. शेवटचे 23 चेंडू आणि 24 धावांची गरज. यावेळेला चांगला ड्राईव्ह दाखवला जातो ऑन साइडला. पुन्हा एकदा कल्पेश चांगली फील्डिंग. गुड कलेक्ट अँड थ्रो. थोडासा ओव्हर थ्रो होतोय इथे. या 2 धावा कंप्लीट केले. जास्त अग्रेशन दाखवले. फक्त एकच धाव होती. एक धाव तुम्ही एक्स्ट्रा देत आहे.
त्यामुळे लक्ष द्यावं लागेल. प्रत्येक धाव इम्पॉर्टंट आहे. इथे जर तुमच्या 10 ते 12 धावा जास्त असत्या तर वेगळी गोष्ट ठरली असती. मात्र बॉल टू बॉलचं हे गणित आहे आणि असं असताना थोडासा अजून चांगला प्रयत्न तुम्हाला करावा लागेल. प्रतिस्पर्ध्यापेक्षा तुम्हाला 1 ते 2 पावलं जास्त पुढे असावं लागेल. पहिल्या 2 चेंडू आले 2 धावा. हर्ष वर्सेस हर्ष. वेल प्लेड. अतिशय चांगला फटका. मात्र इथे जर बघितला तर फिल्डर आहे तिकडे आणि इथे हर्षला देखील परतावं लागते. चांगला जेल जतीनने या वेळेला टिपलाय. दुसरी विकेट आली टीम मुर्दाची. या मॅच मध्ये तुम्हाला अजून काही वेगळं पाहायला मिळेल का? थोड्याच वेळात त्याचा निकाल लागेल. ऐकूया पुन्हा एकदा स्वामी इव्हेंट्सचं म्युझिक. मिस्टर अजयजी गुप्ता सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान आपण या षटकानंतर घेणार आहोत. या षटकानंतर आपण तो सन्मान व्यासपीठावर आपण घेणार आहोत दोन्ही मान्यवरांचा. धन्यवाद. जी बॅटर मैदानाच्या आतमध्ये विनोद काय बॅटिंग केली होती विनोदनं आणि जबरदस्त लयलूट केली होती. 19 धावांची आणि पैशांची सुद्धा. तो विनोद आता बॅटिंगसाठी उतरलाय. महत्त्वपूर्ण खेळाडू आहे टीम मुर्दाचा आणि भरपूर अपेक्षा देखील असतील. मात्र विनोद समोर काय प्लॅनिंगनं नवगड संघ पुढे येईल. दुसरा षटक आपल्याला पाहायला मिळतोय. फक्त एका षटकाचा पॉवर प्ले पाहायला मिळतो. यावेळेला बॉलर बॅक ड्राईव्ह होता. काय ॲटिट्यूड आहे. वेल बोल्ड हर्ष नयन पाटील. सुपर ॲटिट्यूड. या ॲटिट्यूडनेच तुम्हाला खेळावं लागेल. ही जर मॅच जिंकायची असेल तर शेवटपर्यंत जी बॉडी लँग्वेज आहे ती अशीच ठेवावी लागेल. वेल बोल्ड. फुल टॉस डिलिव्हरी होती. बॉलर बॅक ड्राईव्ह होता. मात्र जबरदस्त फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण हर्षचं. वेगवान चेंडू अपील होत आहे. मात्र पंचांवर कोणताही दबाव नाहीये. काय बॉलिंग होतीये आणि कदाचित या बॉलिंगचे व्हिडिओ कट होतील प्रिन्स मूवीज वर. व्हेरी गुड बॉलिंग. मेहनत केली जाते बादशाह मैदानावर अगदी सकाळ संध्याकाळ. त्यामुळे त्या मेहनतीचं हे फलित आपल्याला दिसतोय आज या अभिनवच्या मैदानामध्ये. नाव आहे हर्ष नयन पाटील. सुपर बॉलिंग. व्हॉट अ डिलिव्हरी. काय वेगवान गोलंदाजी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या गोलंदाजीसाठी. या षटकात फक्त 2 धावा आणि 1 विकेट मिळवले. व्हॉट अ बॉलिंग. 5 चेंडू निर्धाव त्यांनी हाताळलेत. एक वेगळा विक्रम केलाय. वेल बोल्ड हर्ष. आणि आता या मॅच मध्ये ट्विस्ट आली आहे. संघाची धावसंख्या झाली आहे ती म्हणजे फक्त 7. विजयासाठी धावसंख्या करायची आहेत त्या म्हणजे 29. म्हणजे अजूनही 22 धावांची गरज आहे. आणि चेंडू शिल्लक आहेत 18 चेंडू 22 धावा. क्या होगा इस मुकाबले का. चला मान्यवरांचा आपण सन्मान करूया. सन्मान्य गौरवजी पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करूया. सन्माननीय अजय गुप्ताजी इथे उपस्थित आहेत. त्यांचा विशेष सन्मान करूया आणि हा खास सन्मान आपल्या पद्धतीने आपण करणार आहोत. आगरी कोळी समाजाची शान एक खास टोपी आणि त्यानंतर निश्चितच आमच्या एकूणच वतीने देण्यात येणारा सन्मान चिन्ह आम्ही प्रदान करतोय. अजय गुप्ता जी प्लीज आइए. आपका एक खास सम्मान किया जाएगा. और टेंशन नहीं फोटो की सर. प्रिंस मूवीज पे लाइव सब चल रहा है. आप कितने भी फोटो ले सकते हैं. अजय गुप्ता जी इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा सर वहाँ पे कॅमेरा ऑन आहे. टेन्शन नाही. आणि निश्चितच त्यांचं हे स्वागत. या स्पर्धेसाठी आम्हाला नेहमी सातत्याने जय मल्हार टीमला त्यांचं सहकार्य असतं आणि त्यांचा हा विशेष सन्मान करताना आम्हाला आनंद होतोय. किरण एंटरप्राइजेसचे ओनर सत्याजी यांचा देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. एका बाजूला सन्मान होत आहे दुसऱ्या बाजूला मॅच ऑन असेल. शेवटचे 18 चेंडू 22 धावांची गरज आहे. चला लक्षात घ्या 5:30 वाजलेत. प्लीज
जास्त वेळ घेऊ नका. अजून एक खास सन्मान सत्याजी का, आइए सत्याजी प्लीज. अजून एक खास सन्मान किरण एंटरप्राइजेसचे सत्याजी इथे उपस्थित आहेत. यावेळेला हा प्रतिफटका किती धावा मिळतील? लेट्स सी द अंपायर डिसिजन. लेट्स सी द अंपायर डिसिजन. हा महत्वपूर्ण फटका या मॅचचा. थँक्यू व्हेरी मच आमच्या एकूणच मान्यवरांचं खास स्वागत त्यांचं इथे करण्यात आलंय आणि त्यांना देखील भारावलेलं असेल की इतक्या चांगल्या पद्धतीने आपलं स्वागत झालं इथे जय मल्हारच्या माध्यमातून. मात्र इशारा येणार आहे, इशारा येणार आहे. हा फटका अप्रतिम होता. 18 चेंडूमध्ये 22 धावांची गरज आहे. त्यामुळे या फटक्यावर किती धावा हे प्रश्न सोडवतील आमचे पंच. रमेश डंगर आणि विशाल नाईक हे आपल्याला पाहायला मिळते आहेत. त्यामुळे निश्चितच एक्झॅक्टली निर्णय काय आहे त्यांच्या वतीनं तो येणार आहे. आमच्या गुणलेखकाची लेखणी थांबले, आमच्या डिजिटल स्कोरर देखील थांबलाय कीबोर्डवर की किती धावा लिहायच्या आहेत. मात्र बघा प्रणित लगेच येतोय. अतिशय चांगल्या पद्धतीने या स्पर्धेमध्ये तो कोऑर्डिनेटचं काम करतोय. ही संकल्पना राबवण्यामध्ये निश्चितच महत्त्वाचा वाटा एकूणच गोडदेवच्या टीमने घेतलाय. त्यामुळे निश्चितच निर्णय येणार आहे की किती धावा असतील. 4 धावा. इलेक्ट्रिफाइंग स्ट्रोक बाय मिस्टर धनेश मात्रे. या 4 धावांनी गणित पुन्हा एकदा जवळ येतील. आता 17 चेंडू आणि 18 धावांची गरज. टिट फॉर टॅट, टिट फॉर टॅट मॅच. Oh, what a beauty! What a beauty by Uday Padil. Experience at his very best. अनुभव काय चीज असतो हे उदयने या चेंडूवर दाखवलंय. अगदी ब्लॉक होल मधली ही डिलिव्हरी आणि हा चेंडू इथे निर्धाव. शेवटचे 16 चेंडू आणि 18 धावा. काय मॅच आहे, काय मॅच आहे. मुर्दा वर्सेस नवगर. पुन्हा एकदा चांगला चेंडू अपील होत आहे. मात्र इथे अपिलामध्ये तथ्य नाहीये. थोडस आय थिंक डाव्याची सोडून जाणारा चेंडू दिसलाय पंचांना. हा चेंडू इथे निर्धाव जातोय. काय कमबॅक केलंय उदय पाटीलनं. अफलातून गोलंदाजी. शेवटचे 15 चेंडू 18 धावांची गरज आहे आणि काउंटडाऊन सुरू झालंय, काउंटडाऊन सुरू झालंय. सुपर मॅच, सुपर मॅच. गोडदेव संघ तुम्ही रेडी राहायचंय. 15 चेंडू 18 धावांची गरज. पुन्हा एकदा स्टायलिश बॉल, अतिशय जबरदस्त बॉल. मात्र इथे किती धावा? एक धाव की दुसरी धाव? भरपूर लांब होते क्षेत्ररक्षक. या 2 धावा. आय थिंक मला असं प्रामाणिकपणे वाटलं की इथे यष्टिरक्षक सुद्धा जाऊ शकला असता. मात्र इथे आय थिंक अक्षय तिथे गेले नाहीत आणि दूरच्या क्षेत्ररक्षकावर ते डिपेंड राहिले. त्यामुळे या 2 धावा, महत्वपूर्ण 2 धावा आलेत. अजूनही 16 धावांची गरज आहे. धावसंख्या झाली ती म्हणजे 13. काय मॅच आहे, काय मॅच आहे. शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू बॅकफुटवर भाग पडलाय. गुड बॉलिंग उदय पाटील. इज स्टील डिलिव्हरिंग द बेस्ट. या सामन्याने सर्वांचे लक्ष वेधलंय. 29चं टार्गेट. आतापर्यंत झाले 13 धावा. विकेट गेलेत आतापर्यंत 2 आणि ते हा 2चा फटका असेल, हा 2चा फटका असेल. थँक्यू व्हेरी मच. या शेवटच्या चेंडूवर आले 2 धावा. म्हणजे या षटकात आल्या तब्बल 8 धावा. त्यामुळे ही मॅच अजूनही ऑन आहे. धावसंख्या झाली ती म्हणजे 15. 29चं टार्गेट आहे. म्हणजे अजूनही 14 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत 12. 12 चेंडू 14 धावा. नवघर की मुर्दा? प्रश्न, प्रश्न आणि प्रश्न. प्रेक्षकांची संख्या आता वाढली आहे. याचं कारण संध्याकाळच्या सत्रात नेहमीच इथे अनेक चांगले क्रिकेटपटू पाहण्यासाठी येतात आमचे दर्दी प्रेक्षक. त्यांचंही स्वागत आहे. आगरी कोळी युवा चषक कलाकारी दाखवले. अनेक टॅलेंटेड क्रिकेटपटू आम्हाला सापडत चाललेत आणि जसा हंगाम संपेल तसं या एकूणच स्पर्धांचं उधाण वाढणार आहे. यंदा पहिल्याच हंगामात आपण 9 संघांना बघतोय. मनीषा अजून आहे की पुढच्या एकूणच वर्षामध्ये हे संघ कदाचित 16 किंवा 18 होतील.
मात्र मी एक प्रेमाचा सल्ला दिला होता की यस तुम्हाला स्लो बट स्टेडी जावं लागेल. एखादा कारभार लगेच मोठा करून ठेवू नका की तो नंतर अंगावर येईल. त्यामुळे प्लीज थोडंसं शांतपणे जा, कारण प्रत्येक संघाला आज एवढा तामझाम करणं जमेल की नाही हा मोठा प्रश्न आहे. लक्षात घ्या, आपण 9 संघांना स्थान देतोय, यावर्षी दिलंय. पुढच्या वर्षी अजून जे संघ रेडी असतील त्यांना थोडंसं होल्डवर ठेवूया आणि शांत पद्धतीने पुढे सरकूया, कारण ही स्पर्धा अविरत चालू राहिली पाहिजे अशी आपली इच्छा आहे. 12 चेंडू 14 धावांची गरज. मॅडी ऑन स्ट्राईक. गोलंदाजीवर येतोय कॅप्टन मयुरेश. ओ फ्लिक केलंय, काय फ्लिक केलंय, जबरदस्त फ्लिक आणि या 4 धावा. क्लासिक क्लासिक फ्लिक बाय माडी. या मुलाच्या अंगालाच धावा आहेत. 4 धावा. त्यामुळे या 4 धावांनी भरपूर प्रेशर रिलीज होणार. आता फक्त विजयासाठी 10 धावांची गरज आहे. 11 चेंडू 10 धावा. पुन्हा एकदा या मॅच मध्ये वेगाने येतोय तो म्हणजे टीम मुर्दा. ओ यावेळेला रेडी होते क्षेत्ररक्षक हलवला तिथून आणि पुन्हा एकदा रॉंग लाईन होती आणि आखुटप्प्याच्या चेंडूवर हा जबरदस्त स्कूपचा फटका आपण पाहिलात. फायनल रिझन मध्ये 4 धावा. बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज. प्रेशर पूर्णपणे हटलाय. आता विजयाची गरज आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त 6 धावांची. संघ रेडी झालाय. नंदन रेडी झालाय. परफॉर्मन्स करायचं आहे त्याला आणि त्याच्यावर भरपूर मोठी बोली लावणार आहे तो म्हणजे अमृत पाटील. स्विच इट. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय मात्र एक धाव इथे पूर्ण. नाव फाइट टू विन. धावसंख्या टोकडी ठरवली ही मुर्दा टीमनं. पाच धावांची गरज. धनेश मात्रे ऑन स्ट्राईक. शांतता आहे, एक वेगळी शांतता आहे 19 या वातावरणामध्ये. पुन्हा एकदा स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही आहे. चेंडू इथे निर्धाव येतोय मात्र पहिल्या 2 चेंडूवर 2 चौकार आल्यानंतर इथे बॉडी लँग्वेज बदलले. 4 ते 5 षटकांचा ज्यावेळा सामना असतो तेव्हा गेम मध्ये लवकर कोण येतो या गोष्टीला बदल. यावेळेला टोला लागलाय. चेंडू सीमारेषा नाही गाठणार याचं कारण अफलातून फिल्डिंग. सुपर एफर्ट. मन जिंकलत या मुलानं. सनी मयुरेश नाव आहे. सनी प्रेमाने म्हटलं जातं. अफलातून फिल्डिंग. धावा वाचवल्या 2 आपल्या संघासाठी मात्र इथे धावसंख्या झाली आतापर्यंत 26 धावा म्हणजे 3 ची गरज आहे. 3 टू विन. मुर्दा संघाला 3 धावाची गरज. शॉर्ट प्लॅन डिलिव्हरी आहे आणि हा चेंडू जर घेतला तर पुन्हा एकदा टॉपेज लागले आणि चेंडू फरार होतोय सीमारेषेच्या बाहेर. मुर्दा संघ अंतिम सामन्यामध्ये. अभिनंदन टीमचं. नवघर संघ इथे पराभूत होतोय मात्र निश्चित फाईट ते देत होते. पहिल्या 3 षटकापर्यंत अफलातून फाईट सुरू होती मात्र या षटकात मुर्दा संघाने विजय क्लिअर केलाय आणि आता अंतिम सामना आपण लगेच घेऊन येतोय. चला दोन्ही संघ प्लीज या मैदानाच्या आतमध्ये प्लीज. आपण काही औपचारिकता पूर्ण करू आणि त्यानंतर अंतिम सामन्याला आपण सुरुवात करणार आहोत.